आज आपण इयत्ता 12वी कॉमर्स चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजेच SP ह्या विषयातील प्रकरण क्रमांक 2 भांडवलाचे स्रोत, वित्ताचे स्रोत, संस्थात्मक वित्ताचे स्रोत ह्या प्रकरणावर आपण व्हिडिओ बनवत आहोत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये भांडवलाचे स्रोतचा जो तक्ता होता तो समजून घेतला। त्यामध्ये आपण भागाचे वैशिष्ट्य पाहिलेत। आज आपण भागाचे प्रकार पाहूया। समहक्क भागाची वैशिष्ट्ये आणि अग्रहक्क भागाची वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर चला आपण पाहूया भागाचे कोणते दोन प्रकार आहेत ते। आता पहा, आपण काल तक्त्यामध्ये जो व्हिडिओ आपण बनवला होता मागचा, त्यामध्ये आपण तर पाहिलेला आहे भागांचे दोन प्रकार आहेत, एक समहक्क भाग, दुसरा प्रकार आहे अग्रहक्क भाग। आता समहक्क भाग म्हणजे काय? सर्व भागधारकांना कंपनीमध्ये समान अधिकार असतात। म्हणजे कसे? तर मतदानाचा अधिकार, एक भाग एक मतदान, तसं लाभांश मिळण्याचा अधिकार देखील सर्वांना समान असतो। अग्रहक्क भाग किंवा कंपनी कायदा 2013 नुसार समहक्क भागाची व्याख्या अशी केलेली आहे, जे अग्रहक्क भाग नाहीत त्यांना समहक्क भाग म्हणतात। अतिशय सोपी व्याख्या आहे। कंपनी कायदा 2013 नुसार जे अग्रहक्क भाग नाहीत त्यांना समहक्क भाग असे म्हणतात। आता अग्रहक्क भागाची व्याख्या पाहूया आपण। अग्रहक्क भागाची व्याख्या आहे, लाभांश वाटपाच्या वेळी व भांडवल परतफेडीच्या वेळी ज्या भागांना अग्रहक्क दिला जातो त्यांना अग्रहक्क भाग असे म्हणतात। आता समहक्क भाग म्हणजे काय? जे अग्रहक्क भाग नाहीत ते समहक्क भाग। आणि अग्रहक्क भाग म्हणजे काय? ज्यांना लाभांश वाटपाच्या वेळी आणि भांडवल परतफेडीच्या वेळी प्राधान्य दिलं जातं, अग्रक्रम दिला जातो, प्रेफरन्स दिला जातो, म्हणून त्यांना अग्रहक्क भाग असे म्हणतात। पाहूया भागांचे प्रकार। कंपनी कायदा 2013 नुसार कलम 43 प्रमाणे दोन प्रकारचे भाग कंपनी विक्रीस काढू शकते, एक समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग। समहक्क भागाचे प्रकार आहेत मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित। तसे अग्रहक्क भागाचे एकूण 8 प्रकार आहेत, एक संचयी अग्रहक्क भाग, असंचयी अग्रहक्क भाग, लाभभागी अग्रहक्क भाग, अलाभभागी अग्रहक्क भाग, परिवर्तनीय अग्रहक्क भाग, अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, परतफेडीचे अग्रहक्क भाग, न परतफेडीचे अग्रहक्क भाग। तर आपण भागाचा पहिला प्रकार पाहूया, समहक्क भाग म्हणजे काय। आता समहक्क भाग म्हणजे काय? जे अग्रहक्क भाग नाहीत त्यांना समहक्क भाग असे म्हणतात। आता समहक्क भाग म्हणजे कोणता? जे अग्रहक्क भाग नाहीत ते। तर मग आपल्याला काय करावं लागेल? अग्रहक्क भाग म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं लागेल। अग्रहक्क भाग म्हणजे अशा प्रकारचे भाग आहेत त्यांना लाभांश वाटपाच्या वेळी व भांडवल परतफेडीच्या वेळी प्राधान्य दिलं जातं। म्हणजे कसं? जेव्हा कंपनीला नफा होतो आणि नफ्याची वाटणी करत असताना सगळ्यात आधी नफ्याचा हिस्सा हा अग्रहक्क भागधारकांना दिला जातो, नंतर समहक्क भागांना दिला जातो। आणि जेव्हा कंपनीला भांडवल परत करायचं असतं ह्या भागधारकांचं, त्यावेळेस सगळ्यात प्रथम प्राधान्य हे अग्रहक्क भागाला असतं। म्हणजे दोन बाबतीत त्यांना प्राधान्य आहे, एक म्हणजे भांडवल परतफेडीच्या वेळीस व दुसरं म्हणजे लाभांश वाटपाच्या वेळीस यांना अग्रहक्क दिला जातो किंवा अग्रक्रम दिला जातो, यांना अग्रहक्क भाग म्हणतात। आणि ज्यांना अशा प्रकारचा अग्रक्रम नसतो म्हणजे जे अग्रहक्क भाग नाहीत त्यांना समहक्क भाग म्हणतात, अशी कंपनी कायद्यात व्याख्या आहे। आणि यामध्ये पुढे दोन प्रकार सांगितलेत, मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित, मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित। तर आता मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित म्हणजे काय आपण या ठिकाणी पाहूया। आता समहक्क भागधारक हे कोण असतात? हे कंपनीचे मालक असतात, त्यांना मतदानाचा अधिकार असतो, त्यांना कंपनीच्या नफा तोटा जसा होईल तसा त्यांना लाभांश दिला जातो। कमी नफा झाला तर कमी लाभांश, जास्त नफा झाला तर जास्त लाभांश, तोटा झाला तर काहीच नाही, असे सर्व गोष्टी ते सहन करतात। म्हणजे कारण ते कंपनीचे खरे मालक असतात, कंपनीवर ते नियंत्रण ठेवू शकतात, निवडणुकीला उभा राहून संचालक मंडळामध्ये त्यांची निवड होऊ शकते। तर मग समहक्क भागाचे आपण सर्वप्रथम वैशिष्ट्य पाहूया। समहक्क भागाचे वैशिष्ट्य पहा। पहिलं वैशिष्ट्य आहे कायमस्वरूपी भांडवल। समहक्क भाग भांडवल हे कायमस्वरूपी व्यवसायात राहते, कंपनीच्या विसर्जनानंतरच परतफेड होते। कंपनीचे मालक हे खरे मालक असल्यामुळं त्यांचं भांडवल कंपनीच्या अस्तित्व काळामध्ये परत केलं जात नाही, ते कंपनीचं जेव्हा विसर्जन होतं त्याच वेळेस त्यांचं भांडवल परत केलं जातं, म्हणून ते कायमस्वरूपी भांडवल आहे। आता दुसरा मुद्दा आहे अस्थिर लाभांशाचा दर। आता अस्थिर लाभांशाचा दर म्हणजे काय? तर कंपनीला दरवर्षी जो काही नफा होतो तो कंपनी भागधारकांना वाटत असते आणि सर्वप्रथम अग्रहक्क भागांना वाटत असते। आता
समजा उदाहरणार्थ आपलं समजा एखादं हॉटेल आहे, आज जर आपला 1000 रुपयाचा धंदा झाला आणि त्यामध्ये आपल्याला 800 रुपये प्रॉफिट झाला. समजा आता उद्या जर आपला 1200 रुपये धंदा झाला, त्यामध्ये 900 रुपये प्रॉफिट झाला, तर जास्त सेल जास्त नफा, म्हणजे आपल्याला जास्त नफा आला. त्यानंतर उदाहरणार्थ एका दिवशी आपल्याला तोटा झाला तर आपल्याला नफा 0 येईल. एका दिवशी आपल्याला 200 रुपये नफा झाला तर नफा कालच्यापेक्षा कमी झाला. म्हणजे आपला जो मालकांना जो नफा आहे तो स्थिर नसतो, म्हणजे कमी जास्त होत असतो. तसंच कंपनीमध्ये देखील कंपनीला जर जास्त नफा झाला तर कंपनी जास्त लाभांश वाटते, कमी झाला तर कमी वाटते. म्हणून समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक असल्यामुळे त्यांचा लाभांशाचा दर हा स्थिर असतो. आता या ठिकाणी विश्लेषणामध्ये तेच दिलंय की समहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांश हा कंपनीच्या नफ्यात तोट्यावर अवलंबून असतो. नफा झाला तर लाभांश दिला जातो, तोटा झाला तर दिला जात नाही. तसेच नफा जास्त झाला तर जास्त, कमी झाला तर कमी लाभांश. अशा प्रकारे लाभांश हा बदलत असतो, म्हणजे अस्थिर असतो. त्यानंतर पुढला वैशिष्ट्य आहे हक्क. आता समहक्क भागधारकाला काय हक्क असतात? एक कंपनीच्या विविध प्रकारच्या ज्या सभा असतात त्यामध्ये विविध निर्णय घेतले जातात. त्या निर्णयामध्ये सहभागी होण्याचा हक्क असतो. त्या निर्णयाच्या बाजूने किंवा विरोधात त्यांना मतदान करण्याचा हक्क असतो. आता त्यामध्ये दुसरं सांगितलं हक्क नफा. कंपनीला दरवर्षी जो काही नफा तोटा होतो तो वाटून घेण्याचा त्यांना हक्क असतो. त्यानंतर पुढे दिलं एक लेखा पुस्तक. कंपनीचे जे अकाउंटचे पुस्तक आहे, जे हिशोब आहे तो तपासण्याचा देखील त्यांना अधिकार दिलेला आहे. आणि चौथा हक्क दिला आहे भाग हस्तांतर. आता हे भागधारक आपल्याकडील भाग त्यांना जर काही पैशाची गरज असेल तर ते दुसऱ्याला विकू शकतात, म्हणजे भाग हस्तांतर करू शकतात. अशा प्रकारचं तिसरं वैशिष्ट्य होतं. तर आपण चौथं वैशिष्ट्य पाहूया. अग्रहक्क नाही. समहक्क भागांना लाभांश वाटपाच्या वेळी अग्रक्रम दिला जात नाही, तो अग्रहक्क भागधारकांना दिला जातो. तसेच कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी सर्वात शेवटी समहक्क भागधारकांचे भांडवल परत केले जाते. म्हणजे आपण अग्रहक्क भागाची व्याख्या पाहिली की अग्रहक्क भागधारकांना लाभांश सगळ्यात अगोदर दिला जातो. जेव्हा कंपनीला भांडवल परत करायचं त्यावेळेस सगळ्यात आधी भांडवल हे अग्रहक्क भागांचे परत केले जाते. मग त्याचप्रमाणे समहक्क भागधारकांना अग्रहक्क भागधारकांसारखा अग्रक्रम नसतो, अग्रहक्क नसतो. हा चौथं वैशिष्ट्य. पुढला आहे नियंत्रण. आता समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असल्यामुळे ते साहजिकच कंपनीवर नियंत्रण ठेवू शकतात. आता नियंत्रण कसं ठेवू शकतात? कंपनी विविध प्रकारचे निर्णय हे कंपनीच्या सभेमध्ये होतात आणि सभेमध्ये निर्णय होत असताना त्यावरती मतदान घेतलं जातं. जर प्रस्ताव मंजूर करायचा असेल तर त्या बाजूने काही मतदान, त्याच्या विरोधात काही असतील तर विरोधी बाजूने काही मतदान असतं. तर मग जर एखादा निर्णय आवडला नाही तर प्रस्तावाच्या विरोधात मतदान करून ते कंपनीवरती नियंत्रण ठेवू शकतात. त्याचबरोबर कंपनीच्या संचालक मंडळाची जी निवडणूक असते त्यामध्ये निवडणुकीला उभा राहून संचालक बनून देखील कंपनीवर नियंत्रण ठेवू शकतात. अशा प्रकारे निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे किंवा संचालक मंडळामध्ये सहभागी होऊन ह्या भागधारकांना कंपनीवर नियंत्रण ठेवता येते. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य पाहूया आपण. सहावं वैशिष्ट्य आहे जोखीम. समहक्क भागधारकांना मोठी जोखीम पेलावी लागते. जर एखाद्या वर्षी कंपनीला नफा झाला नाही तर त्यांना लाभांश मिळत नाही. एखाद्या वर्षी खूप कमी नफा झाला तर कमी लाभांश मिळतो. मग याचा परिणाम काय होतो? समजा त्या कंपनीला सातत्याने जर नफा कमी होत असेल तर यांच्या भागांच्या किमती बाजारामध्ये कमी होतात आणि मग यांना विकायची वेळ येते त्यावेळेस त्यांना तोटा होतो. उदाहरणार्थ समजा आपल्याकडे 1 लाख रुपयाचे शेअर्स आहे, 1 लाख रुपयाचे भाग आहेत आणि जर कंपनी सातत्याने ती जर तोट्यामध्ये असेल तर आपल्या कंपनीच्या भागांची किमती जर 70,000 रुपये झाल्या तर आपली 30,000 रुपयाने प्रॉपर्टी लॉस झाली. म्हणजे शेअरमध्ये जे पैसे गुंतवले ती आपली असेट 30,000ने कमी झाली. म्हणजे त्या ठिकाणी जे समहक्क भागधारक असतात त्यांना ही जोखीम पेलावी लागते. बिकॉज ऑफ त्यांना जो डिव्हिडंडचा जो मिळतो त्याचा रेट हा फिक्स नसतो, तो नफ्यात वाट्यावर अवलंबून असतो. त्यानंतर पुढला आहे 7वं वैशिष्ट्य अवशेष भागांचे दावेदार. समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असल्यामुळे कंपनीचे सर्व खर्च कर दिल्यानंतर जो काही मालमत्ता उरते त्यामध्ये देखील ते सहभागी होऊ शकतात. त्यानंतर आहे कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. समहक्क भागधारक जरी कंपनीचे मालक असले तर कुठली मालमत्ता ही वैयक्तिकरित्या घरी नेता येत नाही किंवा वैयक्तिक हितासाठी वापरता येत नाही. म्हणून कंपनीच्या मालमत्तेवरती भागधारकांचा हक्क नसतो. त्यानंतर पुढे आहे 9वा वैशिष्ट्य आहे अधिलाभांश किंवा बोनस भाग. आता अधिलाभांश म्हणजे काय आणि बोनस भाग म्हणजे काय ते आपण समजून घ्या. उदाहरणार्थ जर आपलं एखादं दुकान असेल आणि आपण दरवर्षी नफा आपण बाजूला काढून ठेवला बँकेमध्ये आणि आपला 10 वर्षानंतर तो नफा 2 लाख रुपये झाला. जर आपल्याला दुकान वाढवायचे असेल तर ते 2 लाख रुपये आपण काढून बिझनेसमध्ये आणू शकतो.
नफ्याची पुनर्गुंतवणूक करू शकतो. म्हणजे प्रतिधारण नफा जो आहे तो आपण व्यवसायात भांडवल म्हणून वापरू शकतो. पण कंपनीच्या बाबतीत जर विचार केला, कंपनी देखील दरवर्षी काही नफ्याचा हिस्सा बाजूला काढून ठेवते. त्याला आपण जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड म्हणतात. त्यालाच प्रतिधारण नफा असं आपण मागं चार्टमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर मग हे प्रतिधारण नफा जो आहे तो खूप वर्षानंतर साचल्यानंतर तो देखील कंपनी कधी कधी भांडवल म्हणून व्यवसायामध्ये वापरत असते. आता भांडवल म्हणून व्यवसायामध्ये जर वापरायचं म्हटलं सगळा नफा, तर ते आपल्याला कॅपिटल म्हणून त्याची एंट्री करावी लागेल. म्हणजे त्याचं कॅपिटल म्हणून ते आपल्याला बॅलन्स शीटला घ्यावं लागेल. मग कॅपिटल म्हणून घ्यायचं असेल तर कॅपिटल नेमकं कोणाचं हा प्रश्न निर्माण होईल. उदाहरणार्थ 10,000 रुपये आपले दरवर्षीच्या नफ्यातून बाजूला साचलेले आहेत आणि ते आपल्याला कंपनीमध्ये भांडवल म्हणून वापरायचे आहेत. तर मग 10,000 रुपये कॅपिटल होईल आणि 1,00,000 रुपये शेअर्स असतील. तर 1,00,000 रुपयाचं शेअर्स आहे. समजा 10,000 भागधारक आहेत, असं म्हणता येईल की 10,000 लोकांचं भांडवल 1,00,000 रुपये. पण हे जे 10,000 हे पण कॅपिटल आपण यूज करतोय, म्हणजे कॅपिटल म्हणून ते तयार होणार. तर हे 10,000 नेमकी कोणाचे? मग हे 10,000 कोणाचे? ते सर्व जे 10,000 भागधारक आहेत त्यांचे आहेत. मग आपण याच्या बदल्यामध्ये 10,000 भाग तयार केले आणि प्रत्येकाला एक एक भाग नावर केला. तर मग आपल्याला सांगता येईल का प्रत्येकांचा एक एक रुपयाचा एक भाग तयार केला तर ते 10,000 रुपयाचे 10,000 भाग तयार होतील. म्हणजे पहिले 10,000 भागधारक आणि हे याचं आपण रूपांतर केलं भागात, हे 20,000 भागधारक होतील आणि 1,10,000 रुपये भांडवल होईल. म्हणजे आपल्याला हे जो नफा वापरायचा हा डायरेक्ट एक ठोक रक्कम म्हणून लिहिता येणार नाही, कारण तो प्रत्येक भागधारकाच्या नावावर ते भांडवल करावं लागेल. म्हणून कंपनी काय करते, ह्या भागधारकांना त्या साचलेल्या जे पैसे असतात त्याचे भागात रूपांतर करून हे भाग त्या भागधारकांच्या नावावर केले जातात. म्हणजे त्यांना फुकट दिले जातात. म्हणून त्याला बोनस भाग असे म्हणतात. त्याला दुसरा शब्द आहे आधी लाभांश भाग. जे विद्यमान भागधारक आहेत त्यांना हे बोनस भाग फ्रीमध्ये दिले जातात. पुढे आहे 10वं वैशिष्ट्य अग्रहक्क भाग. जेव्हा कंपनी भांडवल वाढवण्यासाठी नव्याने भाग विक्री करते तेव्हा ते खरेदी करण्याचा पहिला हक्क विद्यमान समहक्क भागधारकांना असतो. आता कंपनीचे जे विद्यमान भागधारक असतात आणि कंपनीला जेव्हा भांडवल वाढायचं किंवा कंपनीचा विस्तार करायचा, भांडवलाची आवश्यकता लागते, नव्याने भाग विक्री करायचे, त्यावेळेस प्रथमतः जे जुने भागधारक असतात त्यांना ऑप्शन दिला जातो की तुम्हाला भाग खरेदी करायचे आहेत का. सगळ्यात अगोदर हक्क हा समहक्क भागधारकांना दिला जातो आणि समहक्क भागधारकांनी जर ते नवीन भाग घेतले नाही तर ते सर्वसामान्य जनतेला विकले जातात. अशा प्रकारे समहक्क भागधारकांना नवीन भाग खरेदी करण्याचा हक्क असतो. त्यानंतर 11वा मुद्दा आहे दर्शनी मूल्य. समहक्क भागांचे दर्शनी मूल्य कमी असते. हे मूल्य 10 रुपये किंवा अगदी 1 रुपये पण असते. त्यानंतर 12 वैशिष्ट्य आहे बाजार मूल्य. आता बाजारातल्या किमती या बदलत्या असतात. त्याचं कारण असं आहे, समहक्क भागधारकांना दिलेला लाभांश हा बदलता असतो, नफा तोट्यावर अवलंबून असतो. त्यामुळे कंपनीची जसं बाजारामध्ये नावलौकिक आहे त्याप्रमाणे भागांच्या किमती ठरतात. कंपनीचं नावलौकिक चांगलं असेल, कंपनी जर नफ्यामध्ये असेल तर भागांना मागणी वाढते. मागणी वाढली आणि पुरवठा जर कमी पडला तर भागांच्या किमती वाढतात. जर कंपनीचं बाजारामध्ये नाव खराब होत असेल किंवा तोटा होत असेल तर अशा भागांना मागणी कमी येते आणि पुरवठा जर जास्त असेल, म्हणजे विकणारे जास्त असतील, घेणारे कमी असतील, तर साहजिक भागांच्या किमती कमी होतात. म्हणून बाजारातलं जे मूल्य आहे ते बदलत असतं, अस्थिर असतं. त्यानंतर 13वं वैशिष्ट्य आहे भांडवल वृद्धी. आता बाजार मूल्य वाढतं तेव्हा भाग भांडवलाची वृद्धी होते. म्हणजे भागधारकांकडे जे भाग आहेत त्याची मूल्य हे बाजारामध्ये त्याची किंमत वाढली की त्याचं मूल्य वाढत असतं. जर कंपनी सातत्याने नफ्यामध्ये असेल तर शेअरच्या किमती, ज्या भागांच्या किमती वाढतात, त्यामुळे भांडवल वृद्धी देखील होत असते. अशा प्रकारे समहक्क भागांचे वैशिष्ट्य होते. आता आपण पुढला मुद्दा पाहूया, समहक्क भागांचे प्रकार. समहक्क भागांचे 2 प्रकार आहेत. एक मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित. आता मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित म्हणजे काय, तर सर्व जे भागधारक आहेत त्यांना सर्वांना समान मतदानाचा अधिकार असतो. म्हणजे एखाद्याने 1 भाग खरेदी केला तर त्यांनी एक मतदान देऊ शकतो. एखाद्याने 10 भाग खरेदी केले तर तो 10 वेळा मतदान करू शकतो. म्हणजे प्रत्येक भागाला 1 मतदान. ह्या दृष्टीने विचार केला तर यांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क असं मानलं जातं. त्यानंतर पुढलं आहे दुसरं मतदानाचा भेददर्शक हक्कासहित. आता या ठिकाणी पाहूया, अशा प्रकारचे भाग धारण करणाऱ्या समहक्क भागधारकांना मतदान, लाभांश, कंपनी नियम 2014 मधील नियम 4 नुसार सर्वसामान्य भागधारकापेक्षा वेगळे हक्क असतात. मतदानाच्या बाबतीत असेल, लाभांशाच्या बाबतीत असेल. आणि हे कुठले वेगळे असतात तर कंपनी नियम 2014 मध्ये दिलेले जे हक्क आहेत
ते इतर समहक्क भागधारकापेक्षा वेगळे असतात, किंवा कंपनी कधी कधी मतदानाचा हक्क नसलेले देखील भाग विक्री करू शकते, किंवा अतिरिक्त दराने यांना लाभांश दिला जाईल अशी देखील तरतूद असू शकते. म्हणून लाभांश किंवा मतदानाच्या बाबतीत त्यांना वेगळे हक्क असतात. म्हणून समहक्क भागाचा हा दुसरा प्रकार आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. त्यानंतर पुढला आहे भागाचं दुसरा प्रकार आहे अग्रहक्क भाग. आता अग्रहक्क भाग आपण मगाशी समजून घेतलंय की ज्या भागांना लाभांश वाटपाच्या वेळी व भांडवल परतफेडीच्या वेळी अग्रहक्क दिला जातो त्यांना अग्रहक्क भाग असे म्हटले जाते. म्हणजे काय, आता मग आपण अगोदर चर्चा केलेली आहे याच्यावरती की कंपनीला दरवर्षी जो काही नफा होतो तो कंपनी भागधारकांना वाटत असते आणि सर्वप्रथम अग्रहक्क भागांना वाटते, मग समहक्क भागांना वाटते. म्हणजे लाभांश वाटपाच्या वेळी यांना अग्रक्रम देते. जेव्हा कंपनीला भांडवल परत करायचं आहे भागधारकांचं त्यावेळेस सर्वप्रथम ह्या जे अग्रहक्क भागधारक हे आहेत यांना परत केलं जातं. म्हणून याची व्याख्या अशी आहे, ज्या भागांना लाभांश वाटपाच्या वेळी व भांडवल परतफेडीच्या वेळी अग्रक्रम दिला जातो त्यांना अग्रहक्क भाग असे म्हणतात. आता ह्या अग्रहक्क भागधारकांना लाभांश हा स्थिर दराने दिला जातो, यांना मतदानाचा अधिकार नसतो. आता हे कोणते भागधारक असतात, जे भांडवल गुंतवणुकीच्या बाबतीत सावध असतात, यांना जोखीम पेलायला हे तयार नसतात, असे व्यक्ती असे लोक हे भाग खरेदी करत असतात. कारण ह्या भागाला दरवर्षी लाभांश हा स्थिर दराने मिळतो. यावरती कंपनीच्या नफ्यात वाट्याचा कोणताही परिणाम होत नाही. कंपनीला जास्त नफा झाला तरी यांना जो दर ठरलेला आहे त्याच दराने लाभांश मिळतो. कंपनीला तोटा झाला तरी ज्यांना जो दर ठरलेला आहे त्याचप्रमाणे यांना नफ्याचा हिस्सा मिळत असतो. म्हणून अग्रहक्क भागधारक हे खरेखुरे मालक नसून समहक्क भागधारक हे खरेखुरे मालक आहेत. तर आता चला आपण पाहूया अग्रहक्क भागांचे वैशिष्ट्य पाहूया. भागाचे वैशिष्ट्य पाहिले, आता आपण अग्रहक्क भागाचे वैशिष्ट्य पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे लाभांशासाठी अग्रहक्क. आपण व्याख्येमध्येच पाहिलं की सगळ्यात अगोदर यांना लाभांश दिला जातो. म्हणून पहिलं वैशिष्ट्य आहे अग्रहक्क भागधारकांना सगळ्यात अगोदर कंपनी नफ्याचा हिस्सा देत असते. लाभांशाच्या बाबतीत यांना अग्रहक्क असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. कंपनीला जेव्हा विसर्जनाची वेळ येते त्यावेळेस सगळ्यात अगोदर कोणाचं भांडवल परत केलं जात असेल तर ते अग्रहक्क भागधारकांचं भांडवल परत केलं जातं. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य सांगितलंय की निश्चित परतावा. अग्रहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर हा स्थिर असतो, तो ठरलेला असतो. भाग विक्रीच्या वेळेस तो ठरलेला असतो, त्याच दराने त्यांना दरवर्षी लाभांश दिला जातो. म्हणून त्यांना निश्चित हमखास त्यांनी गुंतवलेल्या भांडवलाच्या बदल्यात परतावा हा मिळतच असतो. त्यानंतर आहे भांडवलाचे स्वरूप. अग्रहक्क भागधारक हे कंपनीला कायमस्वरूपी असलेले भांडवल देत नाहीत, एका ठराविक कालावधीनंतर त्या भांडवलाची परतफेड करावी लागते. जसं समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असतात, त्यांचं भांडवल कंपनी आहे तोपर्यंत परत केलं जात नाही, कंपनी विसर्जनानंतरच त्यांचं परत केलं जातं. त्याचप्रमाणे अग्रहक्क भागधारक हे अग्रहक्क भागधारकांचे भांडवल जे दीर्घकालीन जरी असलं तरी त्याची मुदत ठरलेली असते, त्यानंतर त्यांचं ते परत केलं जातं. म्हणून हे कायमस्वरूपी नाही. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे बाजार मूल्य. अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांशाचा दर स्थिर असल्यामुळे त्यांचे बाजार मूल्य बदलत नाही. समहक्क भागाची तुलना केल्यास याचे भागांची मूल्याची वाढ होत नाही, भागांच्या किमती वाढत नाहीत. काय वाढत नाहीत? कारण यांना दिला जाणारा लाभांश हा स्थिर असतो. दरवर्षी त्यांना जेवढा नफा मिळतो तेवढाच मिळत असतो. त्यामुळे जसं समहक्क भागधारकांना संधी आहे, कंपनी जर नफ्यामध्ये असेल तर कंपनीचा भागांना मागणी वाढते, भागांच्या किमती वाढतात. तसं नफ्यात वाटायचा आणि अग्रहक्क भागधारकांना दिल्या जाणाऱ्या लाभांशाचा काही संबंध नसतो. म्हणून यांच्या जे मूल्य आहे बाजारातलं ते बदलत नाही, स्थिर राहतं. पुढे आहे मतदानाचा अधिकार. अग्रहक्क भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण अधिकार नसतात, त्यांना कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचा हक्क नसतो. परंतु त्यांच्या बाबतीत जर काही निर्णय असतील तर त्यावेळी मात्र त्यांना मतदान करता येतं. त्यानंतर सातवं वैशिष्ट्य आहे जोखीम. जे भागधारक सावध असतात, ज्यांना जोखीम पेलायची तयारी नसते, ज्यांना गुंतवणूक करताना भीती वाटते, असे जे भागधारक असतात ते अग्रहक्क भाग खरेदी करतात. कारण यामध्ये कुठल्या प्रकारचे रिस्क नाही, धोका नाही, दरवर्षी लाभांश हा हमखास मिळत असतो. म्हणून हे जोखीम पेलत नसतात, सावध असतात. आठवं वैशिष्ट्य आहे दर्शनी मूल्य. समहक्क भागापेक्षा अग्रहक्क भागांचं हे दर्शनी मूल्य जास्त असतं. उदाहरणार्थ 100 रुपये असं प्रकारचं असू शकतं. त्यानंतर या ठिकाणी दर्शनी मूल्य कसं असतं,
सम हक्क भागापेक्षा कमी असतं. पुढे आहे हक्क भाग व बोनस भाग. अगर हक्क भागधारकांना बोनस भाग व हक्क भाग मिळण्याचा अधिकार नसतो. जसं सम हक्क भागधारकांना बोनस भाग दिले जातात, हक्क भाग दिले जातात, तसं यांना हा अधिकार नाही. आणि 10वं वैशिष्ट्य आहे गुंतवणूकदाराचे स्वरूप. आता गुंतवणूकदार कसे असतात? ज्यांना कमी अपेक्षा असते, ज्यांना भविष्यामध्ये जास्त पैसे मिळवण्याची अपेक्षा नसते, असे भागधारक यामध्ये पैसे गुंतवतात. हे जोखीम व आव्हाने पेलण्यास तयार नसतात. अशा प्रकारे अग्र हक्क भागांचे वैशिष्ट्य आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिले. आपण ह्या व्हिडिओमध्ये भागांचे प्रकार पाहिले. समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागाचे वैशिष्ट्य, समहक्क भागाचे प्रकार, अग्र हक्क भागाचे वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण अग्र हक्क भागांचे प्रकार पाहणार आहोत. तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. आपल्याला जर या नोट्स PDF स्वरूपात पाहिजे असतील तर आपण यामध्ये कमेंट्समध्ये ईमेल ID देऊ शकता, त्यावर तो